पवार 78 नंतर जे सत्तेमध्ये आले पुलोच्या माध्यमातून, सरकारमध्ये आल्यानंतर ब्युरोक्रेसीमधल्या लोकांच्या माध्यमातून संस्था कशा ताब्यात घेता येतील अशाच संस्था ताब्यात त्यांनी घेतलेल्या आहेत की ज्या संस्थांचा एकतर प्रचंड मोठा कारभार आहे, उलाढाल आहे, आर्थिक उलाढाल आहे, किंवा त्यांची प्रचंड प्रॉपर्टी 30,000 करोडची प्रॉपर्टी निव्वळ 6,000 कोटीमध्ये तिची विल्हेवाट शरद पवार लावली. पवार हा कुठल्याही प्रकारची नैतिकता नसलेला, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा माणूस आहे. नसलेला सिमेंट घोटाळा उजागर केला, खोटे नाटे सगळे पुरावे गोळा केले, त्यासाठी अनेक पत्रकारांना त्यांनी वापरले आणि नसलेला भ्रष्टाचारामध्ये अंतुलेंना गुंतवलं आणि अंतुलेंचं मुख्यमंत्रीपद घालवलं. शरद पवार यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. त्यांना जाणता राजा म्हणूनही ओळखलं जातं, राजकारणातले चाणक्य असंही म्हटलं जातं. पण दुसरी त्यांची आणखी एक ओळख आहे की त्यांना त्यांच्याविषयी नेहमी संदिग्ध वातावरण असतं राजकारणात. एक प्रकारे त्यांना दगाबाज असं म्हटलं जातं, कारण हा दगाबाजीचे सिक्का त्यांनी 40-45 वर्षापूर्वी वसंतदादा पाटलांचे सरकार पाडल्यानंतर जो बसला तो आस्थागायत आहे. तर यावर एक दगाबाज असं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक लिहिणारे जे लेखक आहेत ते गेली 20 वर्ष शरद पवार यांच्या सोबतच होते आणि त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी हे पुस्तक लिहिले. विशेष म्हणजे आतापर्यंतचा अनुभव आहे की एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्यांचे चांगलं गुणगान करणारं पुस्तक येतं, पण आज असं पुस्तक येतं की शरद पवारांच्या संपूर्ण काळी कारकीर्द त्या पुस्तकात त्यांनी मांडलेली आहे. आज आपल्या सोबत आहेत MB पाटील. आपण मुंबई आउटलुकमध्ये त्यांचं स्वागत करूया आणि या पुस्तकाविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. खरं तर हे पुस्तक आज बाजारात उपलब्ध आहे पण विक्रेत्यांकडे उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे, कारण त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे की पुस्तक हे विक्रीस येऊ नये अशा पद्धतीने. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून या पुस्तकाचा प्रचंड मोठा प्रचार झालेला आहे. आजही त्यांच्याकडे पुस्तकांची मोठी मागणी आहे. लवकरच त्यांची दुसरी आवृत्ती येते. नक्की काय आहे पुस्तकात याविषयी आपण आज पाटील साहेबांशी जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तुम्ही खरं तर शरद पवार यांच्या सोबत आहात. शरद पवारांसमोर सोबत गेली 20 वर्ष तुम्ही राहिल्यानंतर शरद पवारांचे गुणगान गाण्याऐवजी तुम्ही एक दगाबाज असं पुस्तक लिहिलं. नेमकं यामागचं काय? 20 वर्ष काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, 2019 मध्ये असं लक्षात आलं, पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचे नेते यांची एक चिकित्सा मी सुरू केली. या चिकित्सेचा परिणाम म्हणजे दगाबाज नावाचं पुस्तक आहे. पवारांनी जे अनेक घोटाळे केले, अनैतिक कामं केली, अनेक संस्था ताब्यात घेतल्या, या संदर्भात एक लेखाजोखा जी त्यांची काळी कृत्य जी आहेत ती जनमानसांसमोर आली पाहिजेत, या प्रामाणिक उद्देशानं हे पुस्तकाचं निर्मिती आहे. 20 वर्ष तुम्ही सोबत राहिल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचं पुस्तक लिहित आहे, याचा तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभव घेतला का कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही पुस्तक? नाही, कोणाच्या सांगण्यावरून तशी आवश्यकता नाही. कारण 20 वर्षामध्ये त्यांची जी राजकीय स्थित्यांतरं जी आहेत, ज्या स्टेटमेंट्स आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष चालवला, ज्या पद्धतीने त्यांनी सरकारं उभी केली, सरकारं पाडली, तरुणांना ज्या पद्धतीने सांगितलं, कार्यकर्त्यांना सांगितलं, शेतकऱ्यांना सांगितलं, त्यांच्या समर्थकांना, मतदारांना त्यांनी जे सांगितलं, मात्र शरद पवार नेहमी त्यांच्या विरोधातच किंवा त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करत राहिलेले आहेत. म्हणजे पक्ष ही स्वतःच्या कुटुंबाची वैयक्तिक एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून इतरांना कामगार म्हणून राबवायचं. तुम्ही खूप धाडसानं बोलताय हे शरद पवारांविषयी. कारण शरद पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये. शरद पवारांनी राष्ट्रीय राजकारणातही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. इतक्या मोठ्या नेत्यावर अशा प्रकारचं पुस्तकाच्या माध्यमातून आरोप करणं यामागे किती सत्यता आहे? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने किंवा त्याची पडताळणी केली का तुम्ही? हो, याची नक्कीच पडताळणी केली. अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली, संबंधित संस्थांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत. या सगळ्यांना भेटी दिल्यानंतर आम्ही या मतापर्यंत येऊन पोहोचलो की त्यांनी जे काही कृष्णकृत्य, जे काय भ्रष्टाचार, ज्या संस्था लुबाडलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत सगळं हे गेलं पाहिजे, प्रामाणिकपणे गेलं पाहिजे.
असं त्यामागचा उद्देश. मी त्यामध्ये म्हटलेलं आहे की एक प्रकरण त्या पुस्तकात तुम्ही लिहिलंय की शरद पवारांना तुम्ही सहकारातील दरोडेखोर असं म्हटलेलं आहे. हो, किंबहुना मी दरोडेखोर हा शब्द म्हणजे त्या दरोडेखोर शब्दाचा तो अपमान ठरेल. खूप तुम्ही धाडसानं बोलताय की हो, जे सत्य आहे ते आपण नाकारूच शकत नाही. कारण हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना, राजकारणात नव्याने येणाऱ्या तरुणांना, प्रस्थापित राजकारण्यांना, समाजसेवेमध्ये काम करणाऱ्यांना, पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माणसांना हे नक्कीच कळेल की पवार ज्या पद्धतीने आमच्यावर लादलेत आत्तापर्यंत 6 दशकं जी लादलेले आहेत आणि प्रत्यक्ष शरद पवार कोणत्या पातळीतले आहेत, त्यांची पात्रता काय आहे. खरं तर शरद पवारांना सहकारामधलं एक महत्वाचं त्यांना मान, एक महत्वाचा नेता म्हणून त्यांच्याकडे मुळात म्हणजे साहेब तुम्हाला एक गोष्ट इथे आणि सगळ्याच लोकांना एक गोष्ट माहिती नाही आहे की शरद पवारांचं सहकारासंदर्भातलं योगदान शून्यात जमा आहे. शरद पवारने त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये एकही साखर कारखाना काढलेला नाही, एकही सूतगिरणी काढलेली नाही, एकही बँक काढली नाही, साधी सिंचन सोसायटी काढली नाही, कुठल्याही दुग्ध सोसायटी काढलेली नाही. मात्र आधीच तयार असलेल्या सगळ्या या सहकार क्षेत्रातल्या संस्था पवारांनी म्हणजे पूर्ण लयास घालवलं. नाही, तुम्ही सहकार क्षेत्रात दरोडेखोर जरी एक प्रकरण लिहिले, कारण बघा की जवळजवळ 50 सहकारी साखर कारखाने केंद्र सरकारचा कायदा होता सरफेसी कायदा. सरफेसी कायद्याचा अर्थ होता की जे इंडस्ट्रियलिस्ट या देशामध्ये आहेत, जे थकीत आहेत, त्या लोकांच्या कर्ज वसुली संदर्भामध्ये हा सरफेसी कायदा आला. शरद पवारांनी कायद्याची तोडफोड करण्यामध्ये मास्टर माइंड असलेल्या शरद पवारांनी हा कायदा सहकार क्षेत्रामध्ये आणून सहकारी क्षेत्रातले म्हणजे सरकार आणि सहकार क्षेत्र यांच्या भागीदारीत एक प्रकारचे असलेले सहकार क्षेत्र याला फायनान्स करतं महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, शिखर बँक जिला आपण म्हणतो, या शिखर बँकेच्या फायनान्स असलेल्या सहकारी सगळे साखर कारखाने हे जे आहेत हे अवसानात आणून अतिशय प्लॅनिंगमध्ये ते कवडीमोल किमतीला म्हणजे 30,000 करोडची प्रॉपर्टी निव्वळ 6,000 कोटीमध्ये तिची विल्हेवाट शरद पवारांनी लावली. एकट्या पवार घराण्याकडे याच्यातील जवळजवळ 20% अधिक कारखाने पवार घराण्यानेच खरेदी केले. बेकायदेशीरपणे कायद्याची मोडतोड करून आणि सत्तेचा जाणीवपूर्वक बेजबाबदारपणे त्याचा वापर करून, निरंकुश सत्तेचा वापर करून अशा पद्धतीने ही दरोडेखोरी केलेली आहे. तुम्ही पवारांच्या या सर्व घोटाळ्याविषयी अभ्यास करत असताना तुम्हाला काय काय ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं किंवा अभ्यासायला मिळालं तुम्हाला? याच्या संदर्भात मला एकच सांगावं लागेल की शरद पवारांची जी प्रतिमा महाराष्ट्रासमोर किंवा देशासमोर जी ठराविक अतिशय कमी लोकांनी जी तयार केलेली आहे, ही पवारांनीच प्रायोजित केलेल्या लोकांकडून केलेली आहे. मुळात पवार तसे अजिबातच नाही आहेत. पवार हा कुठल्याही प्रकारची नैतिकता नसलेला सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा माणूस आहे. खरं तर हे तसा आरोप करणं तुमच्याकडे काहीतरी आधार असायला पाहिजे. आता मागील 29 वर्ष या संदर्भामध्ये शरद पवार दाऊद संबंध किंवा इतर गँगस्टरांशी असलेले संबंध हे जगजाहीर आहेत. मागील 29 वर्ष म्हणजे 93 मध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर दाऊद देश सोडून पळाला. तिथून भारतीय जनता पार्टी आणि इतर अनेक संबंधित विरोधकांनी या संदर्भात रान उठून दिलं आणि सगळ्यांनी निवडणूक प्रचारामध्ये आपापल्या मुलाखतींमध्ये जाहीरपणे या संदर्भात वाच्यता केलेली आहे की शरद पवारांचे थेट दाऊद आणि गँगस्टरांशी संबंध आहेत. माझं तर म्हणणं असं आहे की ते असावेतच म्हणून हे आरोप होत आहेत. असा आरोप करणं खूप गंभीर आहे. खरं तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. कुठल्याही प्रकारची कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. तसे तुमच्याकडे एव्हिडन्स असायला हवेत. अगदी कोर्टाला आम्ही ते अवश्य सादर करू. खरं तर पवारांची दुसरी बाजू तुम्ही जनतेसमोर मांडताय. गोविंद बाग हे पवारांच्यासाठी खूप पूजनीय स्थान आहे, पण गोविंद बागला तुम्ही राजकीय अड्डा
असं त्या पुस्तकात म्हटलंय. कशा काय नक्की तुम्हाला काय म्हणायचं ते? बेसिकली त्याचं कारण असं आहे की गोविंद बाग ही 100 एकरमध्ये जवळजवळ पसरलेला हा त्यांचा हे आहे. थोडं मध्ये तोडतो. तुम्ही गोविंद बाग मध्ये गेलात? हो, प्रत्यक्ष जाऊन आले, अनेक व्हिजिट दिलेले, त्यांची शेती प्रदर्शनं तिथे मी व्हिजिट करून आलो आणि स्पेशली हे सगळं प्रकरण काय नेमकं आहे ते बघण्यासाठी किंवा त्याचा सत्य समोर आणण्याच्या दृष्टिकोनातून पण मी जाऊन आलेला आहे. मुळात म्हणजे कसं आहे माहिती आहे का की गोविंद बागेला जर तुम्ही भेट दिलात तर तिथे जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमधून जे काही इन्कम दाखवलं जातं, त्यांना करोडो रुपयाचे इन्कम दाखवलं जातं, तो अतिशय जनतेची मोठी फसवणूक असं मी म्हणतो. तुम्हाला उघडपणे म्हणायचं की ते ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं एक माध्यम आहे असंच म्हणायचं आहे का तुम्हाला? येस, तसंच म्हणायचं आहे. कारण असा प्रोजेक्ट जर राबवून करोडपती होता आलं असतं तर त्यांच्या एकाही समर्थकांनी असा एकही प्रोजेक्ट राबवला नाही गोविंद बागेसारखा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही तिथे गेलात तर एक एक झाड डेव्हलप करण्यासाठी 20 बाय 20चे दगडांमध्ये खडकांमध्ये खड्डे खोदून तिथे जे प्रचंड खर्च केलेला आहे, तिथले पॉली हाऊस जर तुम्ही बघितलात तर शेकडो एकर जमीन डेव्हलप्ड होईल अशा प्रकारचे ते पॉली हाऊसेस आणि त्याला ते बीम वगैरे लावून ते जे स्ट्रक्चर उभं केलेले हे सगळं खोटं प्रदर्शन आहे. म्हणजे मी किती बुद्धिमान आहे, मला शेतीचं किती ज्ञान आहे. शेतकऱ्यांना फसवण्यासाठी, राजकारण्यांना तिथे आणून प्रभावित करण्यासाठी या दृष्टिकोनातून मी त्याला राजकीय अड्डा म्हणतो. कारण त्याच्यातून उत्पन्न शून्य आहे, प्रदर्शन जास्त आहे, सफेद हत्ती आहे, भ्रष्टाचारातलाच काळा पैसा लपवण्यासाठी आणि आपलं नसलेलं ज्ञान पाजाळण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. तुम्ही अंतुलेविषयी एक प्रकरण त्यामध्ये लिहिले. माजी मुख्यमंत्री असलेले बॅरिस्टर अंतुले यांची राजकीय कारकीर्द पवारांनी उद्ध्वस्त केली असं तुम्हाला एक प्रकरण माझ्या त्या वाचनात आलं, त्यात तुम्ही म्हटलेलं आहे. मुळात म्हणजे अंतुले ज्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री झाले ती परिस्थिती अतिशय वेगळ्या प्रकारची होती. कारण त्यावेळेला मराठा नेतृत्वांचा इतका प्रभाव राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणामध्ये होता. अंतुले ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला इथे साखर सम्राट, शेतकरी संघटनांचे नेते आणि प्रस्तावित मराठा नेते यांना डावळून इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं. पवारांना रुचलेलं नव्हतं अजिबात. पवार तत्कालीन काळामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि पवारांना अजिबात म्हणजे पचलंच नव्हतं आणि म्हणून त्यांनी मराठा लोकांना, नेतृत्वांना सगळ्यांना एकत्र आणून षडयंत्र केली. नसलेला सिमेंट घोटाळा उजागर केला. ज्या ट्रस्टला अधिकृतपणे पैसा घेतला जात होता अशा प्रकारचं सगळं खोटे नाटे, सगळे पुरावे गोळा केले. त्यासाठी अनेक पत्रकारांना त्यांनी वापरले आणि नसलेला भ्रष्टाचारामध्ये अंतुलेंना गुंतवलं आणि अंतुलेंचं मुख्यमंत्रीपद घालवलं. मुळात म्हणजे अंतुले हा अतिशय सृजनशील, विचारी, बुद्धिमान आणि एक चांगला प्रशासक म्हणून मुख्यमंत्री होता असं मला वाटतं. कारण या देशामध्ये पहिली शेतकऱ्यांना जी कर्जमाफी आहे ती तत्कालीन काळामध्ये 40 ते 45 कोटी रुपयाची पहिल्यांदा अंतुलेंनी दिली होती. रायगड, कुलाबा जिल्ह्याचं रायगड नामकरण त्यांनीच केलं. नावाशेवा ज्या जैन पेटी म्हणून ओळखले जाते तेही त्यांचंच हे आहे. अनेक शिक्षण संस्था, अनेक कॉलेजेस त्यांनी आणली आणि म्हणूनच कोकणातली जी डेव्हलपमेंट जी आहे, फलोद्यान कार्यक्रम जो आहे तो अंतुलेंनी आणलेला कार्यक्रम आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विषय सध्या खूप ताजा आहे. शरद पवार खूप दीर्घकाळ सत्तेत राहिले मुख्यमंत्री म्हणून. त्यांनी बऱ्याचदा महाराष्ट्राची सत्ता सांभाळली, केंद्रातही सत्ता येत होते. मराठा आरक्षण देण्यासंदर्भाची त्यांची भूमिका प्रामाणिक होती असं तुमच्या अभ्यासात आढळून आलं का? सर्वांगीण आरक्षणाचा शरद पवार पूर्वीपासून विरोधक राहिलेला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी वेळोवेळी जी आरक्षणासंदर्भात जी भूमिका मांडलेली आहे ती घटनात्मक आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे. ती भूमिका अशी आहे की त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केलेली आहे आणि घटनेच्या राष्ट्रवादीची घटनेत तशी तरतूद नाही. राष्ट्रवादीच्या घटनेसंदर्भात नाही बोलत. भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत आरक्षणासंदर्भामध्ये, जी कलमं आहेत किंवा ज्या कलमांच्या आधारे विविध घटकांना जे आरक्षण मिळालेले आहे
त्याचा जो निकष आहेत त्या निकषांच्या विपरीतच पवारांची आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका वेळोवेळी राहिलेली आहे. त्यांनी नेहमी जी संवैधानिक जी मागणी जिला आपण म्हणतो ती मागणी म्हणजे त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केली. म्हणजे इतका मोठा राजकारणी, इतका प्रदीर्घ काळ प्रशासनामध्ये आणि सत्तेमध्ये राहिलेला माणूस इतकी बिनबुडाची आणि बोगस मागणी कसा करू शकतो? त्याच्यानंतर त्यांना वेळोवेळी कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये. आरक्षणाचे ते पहिले म्हणजे कट्टर विरोधक राहिलेले आहेत. ते दाखवताना सर्व ते दाखवताना अनेक गोष्टी त्यांनी आतापर्यंत दाखवलेल्या आहेत. 12 बलुतेदार आहेत किंवा 18 पगड जाती, तो त्यांचा राजकीय गणिताचा भाग आहे. मुळात म्हणजे आरक्षणा कशाशी खातात हे शरद पवारांना अजून मला वाटतं कळलेलंच नाही. कारण जर कळलं असतं तर त्यांनी अतिशय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलमांमध्ये ज्या तत्वजित समाविष्ट आहेत, त्याच्यानंतर विविध आयोगांनी जे काही निकष ठरवलेले आहेत त्या निकषांच्या आधारावरच आरक्षण देऊ शकतो. आरक्षणाला जोडूनच तुम्ही मी प्रश्न पवारांविषयी तुम्हाला मी विचारलं होतं की त्यांनी मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका, त्यात तुम्ही एक प्रकरण लिहिलेले की मराठा तरुणांना शरद पवारांनी हमाल बनवलं. हमाल इन द सेन्स मला असं म्हणायचं होतं की माथाडी जो कामगार आहे, म्हणजे पवारांनी 60 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 50 वर्ष सत्तेत राहिलेले आहेत. बराच काळ त्यांनी केंद्राच्या सत्तेमध्ये घालवला आणि सगळ्यात जास्त काळ त्यांनी राज्याच्या सत्तेमध्ये घालवला. 50 वर्ष म्हणजे प्रचंड प्रदीर्घ मोठा काळ आहे. म्हणजे जपानचा जर आपण विचार केला तर हिरोशिमा नागासाकीवर ज्या वेळेला दुसऱ्या महायुद्धामध्ये बॉम्ब हल्ला झाला तर ती किती विध्वंस, प्रचंड विध्वंस झाला. पिढ्यानपिढ्या अपंग निघाले, त्यांच्या अजूनही काही अनुवंशिकपणे अपंग जन्माला येतात. पण कोणाचीही जगातल्या कोणत्याही राष्ट्राची आणि कुठल्याही लोकांवर ते अवलंबून राहतात. त्यांनी स्वतःची प्रगती काही अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी केली. 50 वर्ष सत्तेत राहिलेला हा इसम एका ज्या जातीतून येतो त्या जातीचं पण तो भलं करू शकत नाही. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या मागास समाज राहिला आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा तो मागासच आहे. कारण मराठा समाजामध्ये 60-70 घरांनी जर सोडली तर राजकीयदृष्ट्या सगळेच मागास आहेत. आणि राजकीयदृष्ट्या मागास असल्यामुळं त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीही झाली नाही. परिणामी मागासलेपणा, गरिबीपणा तो अधिक वाढत राहिला. आता हा जो तुम्ही म्हटलं की हमाल बनवले, माथाडीला पर्यायी शब्द हमालच आहे किंवा हमालाला पर्यायी शब्द माथाडी आहे. मेजॉरिटीने जर बघितलं माथाडीमध्ये तर जे तरुण किंवा जे आज रिटायरमेंट पण काही त्याच्यामधले झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे मेजॉरिटीमध्ये मराठा तरुण आहे. पवारांनी जर मनात आणलं असतं त्यांना इंडस्ट्रियलिस्ट बनू शकले असते. त्यांनी मनात आणलं असतं तर मोठमोठे व्यापारी ते बनू शकले असते. कारण सत्ता, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, सगळ्या समस्येची गुरुकिल्ली सत्ता आहे. राजकीय सत्ता ही सगळ्या समस्येची गुरुकिल्ली आहे. मग पवारांनी आपल्या सत्तेचं नेमकं काय केलं तर पवारांनी आपले कुटुंबीय, आपले कट्टर समर्थक, त्यांचे डोनर, त्यांना वेळोवेळी फायनान्स करणारी लोक, अशाच लोकांना त्यांनी मोठं केलं. पवार कोणालाही पैसेवाले सोडल्यास पवार कोणालाही ओळखत नाहीत. तुम्ही त्या पुस्तकामध्ये एक प्रकरण लिहिलं आहे की शरद पवारांनी दलित चळवळीची वाताहत केली असं तुम्ही त्यात म्हटलेलं आहे. खरं तर शरद पवार म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणून त्यांकडे पाहिले जातात. तुम्ही असा थेट एक आरोप त्यांच्यावर तुम्ही केला आहे. शाहू फुले आंबेडकर हा जो महाराष्ट्राचा जो विचार सांगितला जातो ना, याला पुरोगामी विचारही म्हणतात. मुळात म्हणजे शरद पवारांचा आणि पुरोगामी विचारधारेचा काडी मात्र संबंध नाही. शरद पवार हा राजकारणी क्षेत्रात एक व्यापारी आहे, बिझनेसमॅन आहे. 100% राजकारण आणि पूर्ण वेळ राजकारण करणारा माणूस. लोककल्याणकारी भूमिका पवारांकडे अजिबातच नाही, नव्हती आणि याच्या पुढेही नसणार. आता त्यांची आपण अपेक्षाही करू शकत नाही. दलित चळवळीची दलित चळवळीचा जी वाताहत लावलेली ती दोन लोकांनी, सुरुवात यशवंतराव चव्हाणांनी केली, जे पवारांचे ॲटोमॅटिकली आपण समजतो गुरु समजतो. आणि त्याच्यानंतर जी आहे ती त्यांचे अतिशय कट्टर शिष्य, आम्ही तर त्यांना तोतया मानसपुत्रच म्हणतो पवारांना, यशवंतरावांचे. तर त्यांनी म्हणजे
दादासाहेब गायकवाडांना, दलित चळवळीतलं अतिशय एक नामांकित नाव दादासाहेब गायकवाड, रिपब्लिकन चळवळ तिला आपण म्हणूयात, त्यांना फोडण्याचं काम यशवंतरावांनी केलं. आणि त्याच्यानंतर जे उर्वरित काम होतं ते अगदी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम शरद पवारांनी केलं. मग रिपब्लिकन चळवळीचे जे अनेक छकल तुकडे झाले त्या पवारच आहेत असं? हो, 100% पवारच आहेत. आणि मला वाटतं या मताशी रिपब्लिकन चळवळीतले नेतेही सहमत होतील. कारण त्यांचं काय असतं माहिती आहे का, की ही छकलं किंवा ही जी विभागणी झाली त्या विभागणीतून जे समाजाचं अपरिमित जे नुकसान झालेले आहे ते आत्ताच्या तरुणांना कळायला लागलेले आहे. हे पुस्तक हे तरुणांसाठी आहे. पवार कोण आहेत मला काही घेणं देणं नाहीये. पवारांचा तुमचा वैयक्तिक काही वाद नाही. पवारांचा माझा काय वाद असू शकतो, पवारांचा कुठलाही वाद नाही. पवार काय आम्ही एका इंडस्ट्रीमध्ये काय काम करत नाहीत, मी काय त्यांचा भागीदार नाही. आमची शेती बांधाला बांध लागलेला नाहीये. आलं लक्षात का? पवारांनी काय मला उसने पैसे दिलेले नाहीयेत. तर त्याच्यामुळे तो वादाचा काही मुद्दाच नाहीये. आज पवारांवर आपण पुस्तक लिहिलेले. भविष्यामध्ये जे लोक असतील म्हणजे या देशाच्या व्यवस्थेला आव्हान देणारे, हे देशाची लूट करणारे, चुकीची म्हणजे लोककल्याण ह्या संकल्पनेचीच विल्हेवाट लावणारी जे लोक आहेत त्या सगळ्या विषयी पुस्तक लिहिणार. लवकरच आपलं यशवंतराव चव्हाणांसंदर्भात पण एक पुस्तक येत आहे, आधुनिक महाराष्ट्राचे तथाकथित शिल्पकार. तुम्ही त्यात एक रयत शिक्षण संस्थेविषयी तुम्ही प्रकरण लिहिले. सध्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रयत शिक्षण संस्थेवरती पवारांचंच वर्चस्व आहे. जे कर्मवीर भाऊराव पाटलांनी इतकी मोठी म्हणजे खूप प्रामाणिक उद्देशाने ती संस्था उभा केली होती. त्यात एक प्रकरण आहे, त्या प्रकरणात तुम्ही काय म्हटलंय नक्की? रयत शिक्षण संस्था ही भाऊराव पाटलांनी आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी अतिशय काबाड कष्ट म्हणजे लोकांकडून धान्य गोळा करून जी मिळेल ती मदत मिळवून अतिशय उदात्त दृष्टिकोनातून ही रयत शिक्षण संस्था स्थापन केली. शरद पवार 1980च्या नंतर राज्याच्या राजकारणात पद्धतशीर रुळले. अतिशय प्लॅनिंगमध्ये त्यांनी संस्था कशा ताब्यात घ्यायच्या हे ठरवून त्यांनी जी कामं केली त्याच्यामध्ये एक रयत शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेकडे आपण एक शाळा किंवा एक संस्था म्हणून तुम्ही बघू नाही शकत. त्यांचा आर्थिक टर्नओव्हर जो आपण बघितला तर एखाद मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा लाज वाटेल इतका प्रचंड मोठा त्यांचा कारभार आहे. म्हणजे हजारो करोडचा टर्नओव्हर असलेली ती संस्था आहे. आणि पवार लक्ष अशाच ठिकाणी घालतात का जिथे कुरण आहेत, आर्थिक सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तिथे त्यांनी त्याच्यानंतर प्रचंडच मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे अनेक लोकांनी आरोप केलेले आहेत. नाही, माझा वाद कोणाशी पवारांशी वाद झालेला नाही. पवारांवर पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो पवारांची वेळोवेळी बदललेली भूमिका. म्हणजे पवारांकडे कुठल्याही प्रकारचं तत्व नाही, पवारांकडे कुठल्याही प्रकारचा सिद्धांत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्यांना पवारांना एकच म्हणता येईल की बेसलेस माणूस. भारताच्या राजकारणातला 6 दशकं काम केलेला, ज्याला जाणता राजा म्हणतात, चाणक्य म्हणतात, प्रचंड स्मृती असलेला, प्रचंड अनुभवी, प्रचंड शेती इतर सगळ्या क्षेत्रात ज्ञान असल्यात. मी ते एवढंच म्हणतो की हे सगळं खोटं आहे. असं पवारांमध्ये कुठल्याही प्रकारचं कौशल्य नाही. पवारांनी पाळलेले किंवा पवारांनी पुरस्कृत केलेले लोकच फक्त म्हणू शकतात. तुमचा 20 वर्षाचा अनुभव आहे स्वतः पायाजवळून. हे बघा, मुळात म्हणजे पवारांना काँग्रेस सोडण्याची वेळच का आली? सुरुवातीला आम्ही अतिशय तरुण एकदम म्हणजे अगदी कॉलेज लाईफमध्ये असताना आम्ही पवारांचे भक्त. का तर त्यांनी तत्कालीन काळामध्ये काँग्रेसमध्ये त्यांची हकालपट्टी झाली. हकालपट्टी होण्याचं कारण काय तर त्यांनी अतिशय खालच्या थरावर जाऊन सोनिया गांधींवर प्रत्यारोप केले. आम्हाला ते खूप छान वाटले, भारावून गेलो आम्ही. आणि मग पवार म्हणजे पॉवर, मराठा पॉवर. आणि मग अशा पद्धतीमध्ये आम्ही भारावून जाऊन काम केलं. बरेच लोक ज्यांनी पक्ष उभारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, वेळ दिला, स्वतःचा पैसा उपाशीपोटी राहून ज्यांनी काम केलं त्यांना कुठल्याही प्रकारचं
सत्तेतला भाग मिळाला नाही, सहभाग मिळाला नाही, कुठल्याही प्रकारच्या योजना मिळाल्या नाही, कार्यक्रम मिळाले नाहीत, कंत्राटे मिळाले नाहीत, काही नाही. रस्त्यावर आले, व्यसनाधीन झाले, बर्बाद झाले. किती अशा कार्यकर्त्यांना, समर्पित कार्यकर्त्यांना पवारांनी साथ दिली किंवा त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला? अजिबातच नाही. या अशा अनेक गोष्टी समोर यायला लागल्या. समोर आल्यानंतर 18-19 मध्ये आमच्या ते जास्त लक्षात यायला लागल्या आणि आम्ही त्याच कॅटेगरीमधले आम्ही बसत होतो. आणि मग म्हटलं की अधिक आपण किती ताकद या माणसाला देणार? आपण काय फार मोठी ताकद जरी देत नसलो तरी खारीचा वाटा आमचाही होताच. आम्ही किती हे करणार? आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि नेमका पवार काय चीज आहे, त्यांचं खरंच या देशाच्या विकासामध्ये योगदान आहे का? बेरोजगारी संदर्भात पवारांचं योगदान काय आहे? सहकार क्षेत्रामध्ये पवारांचं योगदान काय आहे? किंवा इतर अनेक जे गोष्टी आहेत, तर त्या संदर्भामध्ये आम्ही शोध घेण्याचा हा जो प्रयत्न आहे, हा त्याच्यातला शोधाचा प्रयत्न आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने शरद पवार व्यक्तिमत्व काय आहे ते त्यांना मतदान करणाऱ्या मतदाराला कळलं पाहिजे. त्यांच्यासाठी छाती बडवणाऱ्या, झेंडे उचलणाऱ्या, सतरंजा पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे. त्यांना त्यांच्या सभेला जाणाऱ्या लोकांना कळलं पाहिजे. त्यांची आत्तापर्यंत गेले 6 दशकं फसवणूक शेतकऱ्यांची झालेली आहे, त्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. हा याच्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. पवारांचं काय माझं भांडण नाही, मी पवारांशी भांडण करण्या एवढा मी मोठाच नाही मुळात. म्हणजे खरं तर यशवंतराव प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक कार्य पण खूप चांगलं आहे असं, म्हणजे त्याच्यातून नेमकं उभं काय राहिलं हा महत्वाचा मुद्दा आहे ना. कसं असतं माहिती आहे का, इव्हेंट करणं आणि प्रत्यक्ष त्याची उपलब्धी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना, जनतेला किंवा यांना काही लाभ मिळालाच नाही असं तुम्हाला? काय मिळवलं त्यांनी दाखवावं ना. तसं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जे आहे मुळात म्हणजे हे महाराष्ट्र शासनाचं मी म्हणतो प्रतिष्ठान. हे प्रतिष्ठान वसंतदादा पाटलांनी उभं केलेलं प्रतिष्ठान आहे. याच्यात तत्कालीन काळामध्ये शरद पवारांचा काडी मात्र योगदान पण नाहीये किंवा काही संबंध नाही. अनेक नेते त्याच्यामध्ये, अगदी दादासाहेब रूप होते पर्यंत सगळे लोक होते. बेकायदेशीर कब्जा मिळवला असं तुम्हाला? बेकायदेशीर कब्जा म्हणजे तुम्हाला सांगतो ना की पवार 78 नंतर जे सत्तेमध्ये आले पुलोच्या माध्यमातून, सरकारमध्ये आल्यानंतर ब्युरोक्रेसी मधल्या लोकांच्या माध्यमातून संस्था कशा ताब्यात घेता येतील अशाच संस्था ताब्यात त्यांनी घेतलेल्या आहेत की ज्या संस्थांचा एकतर प्रचंड मोठा कारभार आहे, उलाढाल आहे, आर्थिक उलाढाल आहे, किंवा त्यांची प्रचंड प्रॉपर्टी आहे. चंद्र चव्हाणची तशी खूप मोठी प्रचंड प्रॉपर्टी. ती जी ते दोन्ही भूखंड जे आहेत ना, 2 भूखंड मिळून ते एकत्र आहे. ते दोन्ही भूखंड वसंतराव नाईकांनी दिलेले भूखंड आहेत मुख्यमंत्री असताना. त्यावेळी शरद पवार फार मोठं व्यक्तिमत्व नव्हतं. त्यावेळी प्रतिष्ठानचे ट्रस्टी कोण होते? त्यावेळी प्रतिष्ठानचे ट्रस्टी, मुख्य ट्रस्टी होते मुख्यमंत्री. आणि त्याच्यामध्ये तरतूद त्यावेळेस अशी होती की मुख्यमंत्री हेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहतील. अगदी हीच पद्धत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही जी आहे ही महाराष्ट्र शासनाच्या थेट अखत्यारीतली संस्था शरद पवारांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गिळंकृत केली. अच्छा, त्यावरचं हो. कारण त्यावेळेला असं ठरलं होतं की तत्कालीन काळामध्ये जो मुख्यमंत्री असेल तो वसंतदादा इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष, मुख्य सचिव, सहकार सचिव, साखर आयुक्त, सहकार मंत्री आणि इतर तज्ज्ञ अशा लोकांची ती कमिटी असेल. पण ही सगळ्या गोष्टी पवारांनी गुंडाळल्या आणि केवळ म्हणजे ती जी संस्था आहे ती भारतातली एकमेव संस्था आहे. आता त्या संस्थेवर नियंत्रण कोणाचं आहे? आता त्यांचंच नियंत्रण आहे. त्याच्या पवारांचंच नियंत्रण आहे. पण अमित शहाही त्याला काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. तुम्ही हे पुस्तक लिहित असताना की पवारांविषयी अभ्यास करत असताना, पवारांची सगळं पार्श्वभूमी जाणून घेत असताना
तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरावं लागले असेल, भेटीगाठी द्यावं लागले असेल, तेथील त्या लोकांचे काय अनुभव होते तुम्ही? मुळात म्हणजे पवारांची पुस्तक लिहित असताना मी सगळ्याच जी जी ठिकाणांचा उल्लेख केला त्या सगळ्या ठिकाणांना मी जाणीवपूर्वक भेटी दिल्या. अनेक लोकांना मी प्रत्यक्ष भेटून चर्चाही केली, परंतु कोणीही माहिती द्यायला तयार नव्हतं. कारण ही गोष्ट लीक होईल, पवारांना कळेल ही पण भीती देते. त्याच्यामध्ये अनेक सनदी अधिकारी जे रिटायरमेंट आहेत, काही पॉलिटिशियन्स आहेत, राजकारणी आहेत, जे पवारांनी एका बाजूलाच करून टाकलेले आहेत, त्यांचं अस्तित्वच संपुष्टात आणलेलं आहे. अशा अनेक लोकांशी केलं, पण कोणी माहिती तेवढीशी द्यायला तयार नाहीत. काही लोकांकडे तर 3-3, 4-4 फेऱ्या माराव्या लागल्या. कारण मी राहतो भिवंडीला, प्रचंड मोठं अंतर, एका माणसाला आपण 2, 3, 4 फेऱ्या एका व्यक्तीसाठी नाही देऊ शकत. मग ते कुठेतरी मग व्यक्त व्हायचे की बाबा एवढा लांबून आलेला आहे, थोडीशी माहिती त्याला द्यावी. पण काही प्रामाणिक माणसांनी आम्हाला सिक्रेट्स माहितीही दिल्या आणि मग त्याच्यातून आज या पुस्तक आज आकारात आलेला आहे. पुस्तक कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नाही म्हणण्यापेक्षा ते पुस्तक ठेवून घेतलं जातच नाही, कारण पवारांचा इतका दबाव, असं तुम्ही कदाचित तुम्हाला तो अनुभव आला असं तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. नक्की काय विक्रेत्यांचं काय म्हणणं होतं? थोडंसं मागे जातो मी यासाठी. पुस्तक लिहून तयार झाल्यानंतर पुस्तक प्रकाशन कसं करायचं याची कुठल्याही प्रकारची आयडिया मला नव्हती आणि म्हणून अनेक प्रकाशन संस्थांशी मी संपर्क केला. प्रतिष्ठित अशा प्रकारच्या संस्थांशी मी संपर्क केला. पण ज्या वेळेला पुस्तकाचं नाव, टायटल आणि पुस्तकाचा विषय समजल्यानंतर त्यांनी स्पष्ट मला नकार दिला आणि हात जोडून सांगितलं का परत आमच्याशी संपर्क करू नका, तुम्ही दुसरं कुठलंही पुस्तक घेऊन या, आम्ही ते प्रकाशित करू आणि खूप त्याला जाहिरात पण करू, त्याची आम्ही आमच्या खर्चाने करू. आणि मग माझ्या लक्षात असं आलं की महाराष्ट्रात तर कोणीच प्रकाशन करायला तयार नाही. मग असं ठरलं की आपली स्वतःचीच एक प्रकाशन संस्था काढावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशी अनेक पुस्तकं आपण, जी आव्हानात्मक पुस्तकं आहेत त्या आव्हानात्मक पुस्तकं आपणच आपल्या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित करू. आता हा प्रश्न सुटल्यानंतर पुस्तकाच्या प्रिंटिंगचा विषय झाला. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर इथला जे आमच्या संपर्कात जे प्रिंटर्स आले, स्पेशली पुस्तकामध्ये प्रिंटिंग करणारे, त्या एकाही प्रिंटर्सनं पुस्तक छपाई स्पष्टपणे नकार दिला. कोणीही तयारी दाखवली नाही. ते म्हणाले आम्हाला आमचे बिझनेस काय बंद करायचे नाही आहेत. असे ते का म्हणाले? ते म्हणण्यामागं स्पष्ट कारण आहे की पवारांची जी काही दहशत आहे किंवा त्यांच्या पक्षाची जी दहशत किंवा त्यांच्या नेत्यांची जी काही दहशत आहे किंवा पवारांच्या विरोधात व्यक्त होणाऱ्या माणसाची काय अवस्था होऊ शकते या संदर्भामध्ये त्यांना परिणामांची जाणीव असेल. तुम्हाला भीती नाही वाटली? नाही. शरद पवार हे कृत्रिम व्यक्तिमत्व मी मानतो, कृत्रिमपणे मोठं झालेलं व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला मोठं मानलं पाहिजे असं मला वाटत नाही, कारण ज्याला आम्ही 20 वर्ष अनुभवलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचे आम्ही कुटुंबातले सदस्य, तर कुटुंबाच्या सदस्यापेक्षा अधिक कोण चांगलं सांगू शकतो की ते व्यक्तिमत्व कसं आहे. तुम्हाला पुस्तक लिहिल्यानंतर, प्रकाशित झाल्यानंतर काय फोन वगैरे आले? हो, भरपूर फोन आले, हजारो फोन आतापर्यंत आले. त्याच्यामध्ये धमकीचे फोन आले, काही समजवण्याचे फोन आले, काहींनी वेगळ्या पद्धतीमध्ये हे करण्याचा प्रयत्न केला, काहींनी आमची इज्जतच काढली, आमची लायकी काढली. दुसरा प्रश्न आहे की कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जाऊ शकतो समजा, ठीक आहे, हे जी तुम्ही तयारी ठेवली होती का? हो, पवारांना जर असं वाटत असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांना त्या पुस्तकामध्ये ज्यांना आक्षेप असतील ते लोक कोर्टात जाऊ शकतात. मी त्याला सामोरं जायला तयार आहे. आणि मला वाटतं ही जी अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती नष्ट करणं हे सुजाण नागरिक आणि सुजाण मतदारांचंच काम आहे. योगायोगात आता लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे. याच्यातून मतदारांनी बोध घेतला पाहिजे. तुम्ही पुस्तकात दगाबाज असं म्हटलंय. शरद पवारांविषयी त्यांचे पुतणे
अजित पवार यांनी त्यांना त्यांच्याविषयी असं संदिग्ध वातावरण निर्माण करून म्हणजे अप्रत्यक्षरित्या दगाबाज आहेत असंच त्यांनी मागील काही मुलाखतीतून त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? अजित पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पडलेली जी उभी फूट जी दाखवली जाते ती आजही संशयास्पद आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पुरोगामित्वाचा जो डंका गेले अनेक वर्ष शरद पवार वाजवत आहेत त्यालाही धोका नको, म्हणजे त्या प्रतिमेलाही काय धोका नको आणि अजित पवार सुद्धा सेफ झाला पाहिजे. हे सर्व ठरवून हे सगळं ठरवून अशा पद्धतीचं झाल्याचा दाट संशय आहे या प्रकरणामध्ये. राष्ट्रवादीमध्ये फूट नाही आहे, कारण आजपर्यंत कुठल्याच प्रकारच्या फक्त आता इलेक्शनसाठी नाटक केलं. म्हणजे बघा, बारामतीमध्ये अजित पवारांची पत्नी उभी आहे, तिकडे शरद पवारांची मुलगी उभी आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रयस्थ नको आहे. ते जागा जर त्यांना प्रामाणिक सगळं करायचं होतं, म्हणजे तिथे जर लोकसभेचं इलेक्शन लढवायचं होतं आणि कट्टरवाद जर त्यांना दाखवायचा होता, मग सुनेत्रा पवारांच्या जागी ते दुसरा एक का तिथे लायक लोक नाही आहेत का, किंवा दुसरे स्पर्धकच नाही आहेत का? मग तेच का, म्हणजे पडला तरी आपलाच आणि आला तरी आपलाच. त्यांना येन केन सगळ्या प्रकारे पुण्याची सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची आहे. आता बारामतीचा जो विषय आहे आणि पुण्याच्या इतर तालुक्यांचा जो विषय आहे तो तर एवढा गंभीर विषय आहे की बारामतीचा जी डेव्हलपमेंट किंवा ज्या पद्धतीने सांगितलं जातं मीडियासमोर, तर मला वाटतं जे बारामती फक्त शहरापुरता विचार करतात त्यांच्यासाठी ते सगळं ठीक आहे. ग्रामीण भाग पूर्ण ओसाडच एक प्रकारचा आहे. पुरंदरची अवस्था अतिशय खराब आहे. ज्या पुरंदरचं पाणी शरद पवारांनी पळवलं, अजित पवारांनी पळवलं बारामतीकडे, तर त्या पुरंदरच दुष्काळग्रस्त आहे. म्हणजे आपण प्रतिनिधित्व बारामती लोकसभेचं करतो, देशाचं करतो, राज्याचं करतो, आणि शेजारचा जो तालुका आहे त्या शेजारच्या तालुक्यावर जाणीवपूर्वक जर अन्याय करत असणार, इतर तालुक्यांवर जर अन्याय करत असाल, तरी नेतृत्व नेमकं कोणतं आहे? इतकं संकुचित नेतृत्व शरद पवार आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये म्हटलं जात होतं की ते 3.5 जिल्ह्यांचं नेतृत्व आहे. आता तर मी म्हणतो फक्त बारामती पुरतं ते मर्यादित आहे.